आता एक नवीन स्टेपचा आपण व्यायाम करणार आहे. तुम्ही जेवायचा असाल तर जेवायच्या अगोदर केलं तरी चालतंय, जेवणानंतर जरी केलं तर काही तोटा होत नाही, नुकसान होत नाही. कारण आपण हार्ड पोटाचा करत नाही. आपल्या घरात म्हणजे आता ट्रेडमिलला क्रॉस करतोय, म्हणजे एखादा पाठ असेल किंवा फरशी डबल अंतर टाका. काय करायचं बघा, वरनं पाय टाका, इकडे टाका, 10 वेळा इकडे जावा, 10 वेळा इकडे या. ह्यानं काय होईल, पायातलं अंतर वाढल्यामुळं हा भाग लांब होईल, त्यामुळे इथला व्यायाम होईल. अंतर वाढल्यामुळे तुम्ही पुढं झुकणार आहे सा. हा व्यायाम सुद्धा बघा इतका सोपा आहे. 10 वेळा जायचं इकडं, 10 वेळा इकडे जायचं. फक्त पहिल्यांदा करत असाल तर 5, 6, 7 वेळा करा. हा पहिल्यांदा नाही, व्यायामच पहिल्यांदा. बऱ्याच दिवसात करत असाल तर. आणि ह्या साध्या साध्या स्टेप आहेत. आपल्याला एकच आपला गोल आहे की आपल्या सातत्यानं हालचाली झाल्या पाहिजेत. पाय वर टाकून पायातलं अंतर वाढवा. कोणतीही वस्तू, मी ट्रेडमिल दाखवले उदाहरणासाठी, कोणतीही वस्तू की जिचं अंतर वाढलं असं 10 वेळा इकडं, 10 वेळा इकडं. एकदम सोपा व्यायाम आहे. तुम्हाला कोणत्याही वस्तू लागत नाहीत. घरच्या घरी व्यायाम होतोय. कोणतीही वस्तू एक घ्या आणि इकडे 10 वेळा, इकडे 10 वेळा. आणि व्यायाम जर आपण रेग्युलर सातत्यानं करत असाल तर अजून रिपिटेशन वाढवा. हालचाल झाल्या पाहिजेत. जेवढं हालचाली बघा, पाय लांब टाकला, पाय पुढे पडला, पुढच्या पायावर बेंड आला, हिता आला, हिता आला, जाणवत नाही आपल्याला. आणखीन थोडं ॲडव्हान्स असेल की पायाचं मागं, फक्त पाय याच्यावर पडू नये, म्हणजे तुमची वस्तू पाठ असेल तर घसरणार नाही. अशा पद्धतीने करा. आणि नुसतं एकच करून वजन कमी होत नाही. पोट वजन आणि वजन कमी करायचं असेल तर एवढं करून होतं का? हे जे सांगतात, हे कोण सांगतात? कमी वेळेत यूट्यूब गुरु, सोशल मीडिया गुरु झालेले. हे आपल्याला कुणाला बघायचं नाही. ज्यांना आवडतं, ज्यांना पडतं त्यांनीच इथं करा. फक्त मी कुणाला म्हटलंय का, ओढून आणलंय का, कुणाला बसा हे करा म्हटलंय का? नाही. ज्यांना पडतं त्यांनी 100% तुम्हाला प्रामाणिकपणे वेळ द्या. ह्यानं काही साईड इफेक्ट तर होत नाही. पाय लांबला, एखाद्याला डॉक्टरना विचारा, फिजिओथेरपिस्टकडे जाताना किती रुपये खर्च असतात. एखाद्याचा पाय वाकलेत, त्यांना उठता येत नाही, आणि तो पाय त्यांना टाकण्यासाठी असे बरेच व्यायाम दिलेत. आपल्याला तर कॅलरीज बर्न करायसाठी सांगतोय मी, पण त्याच्यापेक्षा पलीकडे कितीतरी आहेत. म्हणजे आपल्या जांगाडापासून कितीतरी स्नायू आहेत. हे बघा, यूट्यूबला सर्च करा, गुगलला सर्च करा, की जांगाडापासून किती स्नायू आहेत. प्रत्येक मसल महत्वाचा आहे. त्यामुळे जर जास्त कोण काय, आपली थीम वेगळी आहे. पहिल्यांदा व्हिडिओ बघत असतील त्यांनी पहिले व्हिडिओ बघा. आपल्या सर्व मराठी बांधवांना आपल्याला हेल्दी ठेवायचं आहे, फिट ठेवायचं आहे. आणि वजन आणि पोट हे डोक्यातनं काढून टाकायचं. त्यांच्या पोट कमी असलं, स्लिम असलं तर तो माणूस हेल्दी असं कसं म्हणायचं? बऱ्याच वेळा म्हणतात माझं पोट स्लिम आहे, त्याचं चेकअप करून बघायला पाहिजे. मग सगळ्याच गोष्टीत पोट स्लिम झालं म्हणजे नाही, पोट स्लिम झालं म्हणजे ओके असं म्हणूच शकत नाही कोण. पोट स्लिम असणारे पण कोरोनामध्ये गेले, आणि पोटाचा घेर मोठा असणारे अजून आहेत. कोरोना पार करून आले. त्यामुळे निगेटिव्हिटी नको. आपल्याला आज काय करायचं ते बघूया. अशाच माहितीसाठी फॉलो करा आणि गरजू लोकांपर्यंत शेअर करा. गरजू म्हणतोय.